माँ भारती प्रतिष्ठान व श्री सद्गुरू श्रीधर महाराज संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खामगावात भव्य शिवकालीन मर्दानी युद्धकला, मार्शल आर्ट व शस्त्र अध्ययन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। घाटपुरी नाक्यावरील चोपडेच्या मळा येथे आज गुरुवारी शिबिराचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या शिबिरात तलवारबाजी, भाला इत्यादी शस्त्रांचे अध्ययन विद्यार्थ्यांना देण्यात आले। महाभारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिबिराचे आयोजन केलेले। हा कितवा शिबिर आहे आणि याच्यामध्ये किती विद्यार्थी सहभागी झालेले? आमचं हे जे शिबिर आहे हे दुसऱ्या वर्षी आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षी जवळपास 125 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले होते। यावेळेस आम्हाला हे जे ग्राउंड मिळालेलं आहे, मैदान मिळालेलं आहे, हे अपुरं पडलं। आमची या प्रशिक्षणार्थीची संख्या जी आहे या वर्षीची 270 आहे आणि बऱ्यापैकी 40 ते 45 जणांचे ॲडमिशन्स आम्ही घेऊ शकलो नाही। 30 ते 40 ज्या प्रशिक्षणार्थीची आम्ही नोंदणी करू शकलो नाही ह्या मैदानाअभावी। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर हा जो उपक्रम आहे किंवा शिबिर आहे यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थी, प्रत्येक परिवाराला असं वाटतं आहे की आपला पाल्य याच्यामध्ये काहीतरी शिकला पाहिजे। म्हणजे मनगट आणि मस्तिष्क हे कुठेतरी वापर आलं पाहिजे। म्हणजे शास्त्रासोबत शस्त्राचं प्रशिक्षण आवश्यक आहे। आपण पाहतो आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंची गत काय झालेली आहे, भारतामध्ये पाकिस्तान आपल्या विरुद्ध काय कारवाई करतो आहे। धर्म पाहून जर मारत असेल तर निश्चितच आपल्याला हिंदू धर्माप्रती जागृत होणं गरजेचं आहे। आपला शिष्य, आपलं पाल्य, आपलं शेजारी पाजारी यांना अवगत करणं, जागृत करणं गरजेचं आहे। आणि म्हणून या शिबिराच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सर्वांना की एक तरी हिंदू परिवार जर 10 परिवाराला जागू शकतो, वाचवू शकतो तर निश्चितच असा परिवार, असा देश पुढे जाण्याची क्षमता या शिवकालीन युद्ध प्रशिक्षण संस्थेमधून मिळेल। आणि सर्वांना अशाच प्रकारचं दरवर्षी यापेक्षाही मोठे मैदानं घेऊन हे शिवकालीन युद्ध प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये स्वतःचं संरक्षण, परिवाराचे संरक्षण, समाजाचं संरक्षण आणि तथापि देश आणि हिंदू धर्माचं संरक्षण होईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो। सायन दैनिक खबरे शाम तकसाठी संपादक अशोक जसवानी, खामगाव।